नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण माहिती घेणार आहोत कपाशीच्या उगवणपूर्वीचं जे तणनाशक आहे पेंडामिथॅलिन. याबाबत खूप प्रश्न येत आहे आणि त्याची सर्व उत्तरे एकत्रित सदर व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. पावसाळा आलेला आहे आणि पेंडामिथॅलिन हे कपाशी पिकासाठी सर्रास वापरण्यात येणारं जे तणनाशक आहे तर ते शेतकरी सध्या वापरत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेंडामिथॅलिन तणनाशक एक एकर क्षेत्रामध्ये 200 लिटर पाण्यामध्येच जायला हवं. त्याच्यानंतर लागवणीच्या 24 ते 48 तासात त्याची फवारणी करायची आहे. पेंडामिथॅलिन हे उगवणपूर्वीचं तणनाशक आहे, त्याच्यामुळे तण निघाल्यावर ते उपयोगी पडणार नाही. पेंडामिथॅलिन हे तणनाशक तणाचे बी उगवू देत नाही आणि उगवणपूर्वी म्हणजेच बिया न उगवता त्या बियांना ते नष्ट करते. आता याच्यामध्ये पेंडामिथॅलिनमध्ये जो लेटेस्टवाला प्रकार आलेला आहे 38.7% वालं तेच तुम्ही वापरावं अशी माझी विनंती, कारण ते आधुनिक तंत्रज्ञान आहे. पेरणीची जी वेळ आहे, फवारणीची जी वेळ आहे तर ती 24 ते 48 तासात आहे. कोरड्या जमिनीत जर पेंडामिथॅलिन फवारलं तर औषध मातीच्या वरच्या थरावर सुप्त अवस्थेत पडून राहते आणि पाणी दिल्यावर त्याचं ॲक्टिवेशन होते. म्हणजे ओल असताना आणि ओल नसताना अशा दोन्ही वेळेस आपण पेंडामिथॅलिन जे आहे तर ते फवारू शकतो. फक्त कोरड्या जमिनीत फवारताना 3 ते 5 दिवस जर पाऊस नाही आला तर हे तणनाशक तसंच राहतं. पण 5व्या दिवसानंतर ऊन्ह जर जास्त प्रमाणात असेल तर पेंडामिथॅलिन जे आहे तर ते उपयोगी पडत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजकाल जे 38% वालं जे पेंडामिथॅलिन येत आहे तर ते फार उपयोगी आहे, तेच वापरा. ठिबक सिंचनमध्ये या तणनाशकाचा वापर करत असताना जेव्हा आपण पाणी देतो तर त्यानंतर जितकी जागा ओली होते तिथेच हे उपयुक्त पडते. परंतु तुषार सिंचन वापरताना तुषार सिंचनाने पूर्ण जमीन जी आहे तर ती ओली होते, त्यामुळे तुषार सिंचन मध्ये याचे रिझल्ट जे आहे तर ते पूर्ण जमिनीवर मिळतात. त्यानंतर शिफारस केलेलं पेंडामिथॅलिन 38.7% CS हेच वापरा. हे कॅप्सूल तंत्रज्ञान असल्यामुळे याचे रिझल्ट अधिक चांगले मिळत आहे. पेरणीनंतर तणनाशक फवारणीचे अचूक नियोजन करत असताना मुख्य पिकाची पेरणी केल्यानंतर तुम्ही 24 ते 48 तासात पुन्हा एकदा हे वापरू शकता. पेरणीपूर्वी ओल्या जमिनीत तुम्ही याला वापरू शकता. पेरणीनंतर कोरड्या जमिनीत धूळ पेरणी करत असाल त्यावेळेसही तुम्ही या पेंडामिथॅलिनला वापरू शकता. त्याचप्रमाणे तण नियंत्रणासाठी जर बारीक तण निघालेलं असेल तर कॉम्बो मिक्स आणि बर्नआउट ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही पेंडामिथॅलिन आणि ग्लायफोसेट फवारू शकता. ग्लायफोसेट 41% आणि पेंडामिथॅलिन तुम्ही याच्यात फवारू शकता. त्याचप्रमाणे ही फवारणी करत असताना जे बारीक तण